आजची सर्वात मोठी बातमी येरमाळा गावात खळबळजनक घटना। जमिनीच्या वादातून मुस्लिम युवकांच्या जमावाने मध्यरात्रीच्या सुमारास पारधी समाजाच्या एका कुटुंबियावर केला भ्याड हल्ला। संसार उपयोगी वस्तूची तोडफोड, महिला व पुरुषास जबर मारहाण। झेंडे कसे फेकून दिले जाऊ काय? झेंडे इथं लावलेले होते, झेंडे सुद्धा फेकून दिले। झेंडे सुद्धा बाबासाहेबांच्या झेंड्या सुद्धा येणे जातीवाद करून येणे बाबासाहेबांच्या झेंड्याचा येणे अपमान केला येणे देश तो जय भीम बाबासाहेबांच्या संविधानावर। मध्यरात्रीच्या सुमारास ज्या ठिकाणी ज्या महिलेस मारहाण झाली त्या महिलेच्या बांगड्या या ठिकाणी दिसत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या पायातील हे पैंजणसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। हे आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवत आहोत। या भ्याड हल्ल्याच्या दरम्यान मारामारीमध्ये हे वस्तू पडलेले आहेत। ज्या मध्यरात्री हल्ला झाला त्या प्रसंगी हे टिकाव आणि या ठिकाणी हा लोखंडी रॉड जो या मारामारीमध्ये उपयोगास आला असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं। जमाव तेवढंच करून थांबला नाही तर घरातील संसार उपयोगी फ्रीजची पूर्ण तोडफोड झालेली आपण या छायाचित्राच्या माध्यमातून पाहत आहोत। संसार उपयोगी वस्तू चकनाचूर करून या जमावाने टाकलेली आहे। हे आपण दृश्य लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत। ही मोटरसायकलची झालेली तोडफोड। यानंतर आपण त्यांच्या घरामधील दृश्य आपल्याला दाखवणार आहोत। हे त्यांचं पत्र्याचं शेड जे आहे शेतामध्ये आहे आणि ह्या घरामधील अवस्था आपण सर्व भांड्यांची बघत आहोत। या ठिकाणी सर्व खाद्यपदार्थ पूर्णपणे सर्व जीवनावश्यक खाद्यपदार्थ या ठिकाणी या जमावाने नष्ट केलेले आहेत। हे आपण या छायाचित्राच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत। त्याचबरोबर हा गॅससुद्धा आपण पाहत आहोत, ही वस्तू बघत आहोत आणि जाता जाता त्यांच्या हॉटेलच्या समोरील बोर्डचीही त्यांनी तोडफोड केलेली आहे। ज्या ठिकाणी संजय सातबारा नावाचं हे हॉटेल आहे हे आपण दृश्य पाहत आहोत। हे सर्व आपल्यासमोर लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून ठेवत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगण्यासाठी दिलेलं एक ही आमच्यासाठी आकाश सुरेश शिंदे, राहणारे येरमाळा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। काय झालं नेमकं? हे आमची जमीन आहे, आम्ही विकत घेतलेलं आहे। आम्ही पारधी समाजाचे आहे। कुणाकडून विकत घेतली तुम्ही? मच्छिंदर भानुदास पोळ। हे जमिनीला 7-8 वर्ष व्हायला लागले। 8। मग आता काय नेमकं प्रकरण घडलं? आता हे आमची जमीन पडीक होती। आम्ही पडीक असताना हे आम्हाला इथं काय कॉम्प्लेक्स काय बनवायचं आहे, उद्योग काय करायचा आहे, तर ही जावेद फकीर, युसुफ फकीर, वाहिद फकीर ही 3 लोक येऊन सतत इथं दमदाटी मारहाण। कशामुळे दमदाटी केली त्यांनी? कब्जा करायचे। आम्ही पारधी समाजाचे आहे त्याच्यामुळे अल्पसंख्याक आहोत म्हणून त्याच्यामुळे ह्यांना दमदाटी करून ह्यांना जमीन हडपायची ह्यांना सगळे। हे कशामुळे? जमिनीत त्यांचा काय संबंध आहे? रजिस्ट्री तुमच्या नावची आहे ना? हां, रजिस्ट्री आमच्या 7/12 आहे, नकाशा आहे, सर्वे नंबर आहे, मोजणी केलेला आहे। मग ते कशावरून म्हणतात आमचे? ही त्यांचे इनामी जमीन त्यांना मिळलेली आहे। पलीकडे आहे, रोडच्या पलीकडला साईड पलीकडे एक निळा झेंडा पडलेला आहे, तो इथं झेंडा कसा आला आणि त्याचं कारण काय? तो झेंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यांना त्या झेंड्याचा अधिकार आहे। त्याला उभा का ठेवला नाही? ते मी इथं लावला होता, मला अभिमान आहे त्याचा, त्या झेंड्याचा। मी इथं लावला होता बाउंड्री माझ्या रानामध्ये। ह्या लोकांनी येऊन हे झेंडा पाडून त्या झेंड्याचा अपमान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा यांनी अपमान केला। ह्याचा मी पहिल्यांदा जाहीर निश्चित करतो। जातीवाद करायला हे काय झाले? नेमकी घटना काय घडली? डोक्याला काय मार लागला? डोक्याला येऊन त्यांनी रात्री बेड हल्ला केला। त्यांनी इथं 2 वाजता सुमारामध्ये त्यांचे शूटिंग बिटिंग सगळे माझ्याकडे आहे, टोटल आहे माझ्याकडे। त्यांचं सगळं घरामधलं उद्ध्वस्त केलं त्यांनी सगळं टोटल।
सगळं माझ्याकडे आहे. मग ह्याची पोलीस स्टेशनला नोंद केली का काय पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली असताना साहेबाला मला तात्काळ ह्यांना अटक करावी, ह्यांच्यावर कारवाई करावी. तर साहेबांनी दखल घेतली नाही ना, काही नाही. साहेब म्हणले तुम्ही जावा. आम्ही आलाव, झोपलाव, केलाव. 2 वाजता ह्याने हल्ला चालू केला. अंदाजे किती माणसं होती तुम्ही त्यांना ओळखताय का? माणसं 3 जण नावं सांगितलेली. काय नाव आहे त्यांची? जावेद फकीर, युसुफ फकीर, वाहेद फकीर, ही 3 जण आणि इतर 10 ते 15 जण होती. काय केलं यांनी येऊन? त्यांनी जमा येऊन हल्ला चालू केला. कुणाला मारहाण केली? काय काय केलंय? हल्ला पहिल्यांदा बहीण इथं हॉटेलमध्ये राहते, संजय सातबार हॉटेलमध्ये. बहीण तिथं झोपलेली असताना कुत्रं लागलं बोकायला. मग कुत्रं बोकायला लागलं तर येऊन इथं बांधावर इथं बांध टाकत होती. इथं येऊन बहीण आल्यावर बहिणीला तिने मारायचं चालू केलं. तिथं स्पॉटला तिथं सगळं बहिणीचा चेन पडलेला आहे, तिथं असं थोडं प्रूफ पडलेलं आहे. आणि मारहाण चालू केल्याबद्दल मी खिडकी उघडून बघितलं तर बहिणीला मारायला चालू होतं. मग बघताच मी घाबरलो की मी गाडी काढली. मला तुम्ही पोलीस स्टेशनला जातो. माझी गाडी अडवली, गाडी पाडली, मला मारहाण चालू केली. गाडीचं ती केबल आपलं ती प्लगचं वायर काढलं त्यांनी, फ्रीजवर दगड डोक्यावर त्यांनी लोखंडी राड मारला. त्यांनी मारायला चालूच केलं. त्यांनी मारहाण बंद काय केलं नाही त्यांनी. नाव काय? शीतल काळे. काय झालंय नेमकं आणि काय प्रकार घडलाय सांग? संध्याकाळी आम्ही इथं JCP लावली होती. आम्हाला इथं कॉम्प्लेक्स करायचं आहे. काहीतरी मोठा भाऊ होता ती वारलेला आहे माझा, त्याचे लेकरं आहे ते, त्यांच्या भविष्य घडवण्यासाठी आम्ही काहीतरी कष्ट करून आमच्या हिमतीवर त्यांचं चांगलं करण्यासाठी. जमीन आहे? हां, माझ्या भावाची आहे. हां, कुणाकडून घेतलेली आहे? मच्छिंदर पौळ. हां, आता तुमच्या नावानं सगळं कागदपत्र हो, सगळे कागदपत्र आहेत, 7/12 आहे, मोजणीचा नकाशा आहे, सगळा पुरावा आमच्याकडे आहे. काय झालं नेमकं? काल आम्ही 7 वाजता JCP लावली होती. त्यावेळेस पण 7-8 लोक आले. अगोदर 7-8 लोक आले, आम्हाला शिवीगाळ केली. नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, INC दाखल केली. तिथल्या साहेब लोकांना म्हणलं ह्यांना अटक करा, ही मारायला आलेली आहे, ती आमचा मर्डर करायला आलेली आहे. ती इथल्या साहेब लोकांनी आम्हाला घरी पाठवलं, त्यांनाही घरी पाठवलं. परत तिथून आम्ही पोलीस स्टेशनमधनं येऊन मी हॉटेलमध्ये झोपलेलो होते. भाऊ महागटले, ही शेड दिसते, शेडमध्ये त्यानं झोपलेला होता. मग आमचा कुत्रा आहे मोठं, त्यांनी आले की रात्रीमध्ये येऊन 7, 8, 10, 15 जण येऊन ही बांध टाकून घेत होते. मग कुत्रं भुकायला लागल्यास मी बाहेर आले. मी बाहेर येऊन बघितलं तर ती बांध टाकत होते. मग त्यांना म्हणलं रात्री काय कारनामा लावला, उद्या सकाळ बघू. तसं म्हणल्याबरोबर एकानं केस धरले, एकाच्या हातात लोखंडी रॉड होता. मला मारायला चालू असताना मी ओरडल्यास माझा भाऊ खिडकीतनं बघितला, ती मला सोडवायला पोलीस स्टेशनला जातो म्हणून त्यानं गाडी काढली, त्याच्या गाडीचा पलक तोडला, त्याला बी मरणाचं मारलं. आम्हाला मारहाण करून हे पळून गेले. जावेद फकीर, युसुफ फकीर, वाहिद फकीर, हे मेन आरोपी आहेत. बाकी 10-15 जण जे आहेत त्यांचे काही तोंड मी रात्री अंधारात बघितले नाही. 8-10 मोटरसायकली होत्या. आणि आमच्या एवढ्या कुटुंबाला काही कमी जास्त झालं तर त्यांच्याशिवाय झालं नाही, त्यांनी जबाबदार राहतील. काय कारण आहे नेमकं भांडण करण्याचं? ही आमची जी भावाची जमीन आहे ह्याच्यावर त्यांना कब्जा करायचा आहे. काय करायचं आहे? केवळ आम्ही पारधी समाजाचा आहोत आणि आम्ही काहीतरी पुढे चांगलं करू, त्यांना करू द्यायचं नाही. त्यांना वाटतं चोऱ्या करूनच आमचं आयुष्य आम्ही घालवावं, आम्ही असंच राहावं, ह्या उद्देशानं आमच्या जमिनीवर कब्जा करण्याचा त्यांचं चालू आहे. जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सरकारने ह्याच्यावर आम्हाला योग्यशीर न्याय द्यावा. काय नाव आहे मावशी तुमचं? माझं नाव सत्यशिला सुरेश शिंदे, राहणार येरमाळा. हां, काय प्रकरण घडलंय नेमकं आणि कशासाठी घडलंय? ही प्रकरण आम्ही 2019मध्ये मी आणि माझ्या मुलाने आमच्या नोकरीवर कर्ज काढून पाहुण्यारावळ्याकडून आम्ही पैसे आणून ही जमीन आम्ही खरेदी केलेली आहे. ही जमीन मच्छिंदर भानुदास पौळ यांच्याकडून आम्ही खरेदी केली होती. ह्या जमिनीला घेऊन 8 वर्षे झाले. आता कसं आहे, आम्ही पारधी समाजाची लोक आहेत. माझ्या कुटुंबाला मी सुधारण्यासाठी माझी स्वतःची खरेदीची जमीन आहे, गाळे काढून त्याच्यावर आमच्या मुलाचा उदरनिर्वाह आम्ही करणार होता. एक सांगायचं आहे, आतापर्यंत आमच्या लोकांचे कुठं व्यवसाय दिसतेत का? ज्या वेळेस आम्ही माणूस म्हणून जगण्याच्या प्रयत्नात राहतो त्यावेळेस इतर समाजाची लोक नेहमी आम्हाला मारहाण करतात, कुठं पण आमची जमीन अडवतात, आमचा विकास होऊ देत नाहीत. काल 7 वाजता माझ्या जमिनीत, आमची खरेदीची जमीन असताना आम्ही JCP लावून ती जागा चांगली करीत होतो. मुसलमानाची माणसं वाहेद फकीर, जावेद फकीर आणि युसुफ फकीर
आणि इतर 10-15 जण आले, आम्हाला दमदाटी दिली. JCP वाल्याला पण शिव्या दिल्या. JCP आमच्या रानातून काढले आणि आम्हाला धमकी दिली की तुम्ही जर इथं पुन्हा जर दिसला किंवा इथं JCP लावली तर तुम्हाला जीव मारतो म्हणून अशी धमकी दिली. त्या लोकांचे आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही साहेबाला विनंती केली की साहेब, आमच्याकडे आमचे कागदपत्र आहेत, आमचा पुरावा आहे, आमचा पुरावा बघा, आणि हे लोक आमच्यावर अन्याय करायला लागलेले आहेत असं सांगितल्यानंतर साहेबांनी आमचे कागदपत्र बघितले, त्यांना पाठवून दिलं. तरी पण आम्ही साहेब लोकांना विनंती केली की आम्ही आड रानात राहतो, आम्ही हायवेला राहतो, ही लोक कधी पण येऊन आमच्या कुटुंबावर हल्ला करू शकतात. तरी पण साहेब म्हणले असं होणार नाही. आम्ही म्हणले खात्री देतो. तर भुकायला लागल्यावर आमची मुलगी उठून तिनं बघितलं तर काय ही तिघं आणि इतर 10-15 लोक इथं येऊन बांधत्यांनी सरळ करीत होते. मग आमच्या मुलीने येऊन त्यांना हट केलेला मारहाण केली. त्यांनी लोखंडीऱ्यांनी मारहाण केली, मुक्का मार दिला, हाताला मारलं, तिच्या पोटात लाथाबुक्या घातल्या. मुलगी ओरडल्यानंतर माझा मुलगा आकाश सुरेश शिंदे हा मुलगा बहिणीचा आवाज ऐकून खिडकीतून बघून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्यानं बघितला बहिणीला मारहाण करीत आहे म्हणून तो म्हणला की मी पोलीस स्टेशनला जातो. त्यानंतर त्यानं त्याची स्वतःची गाडी काढली. तेवढ्यात हे 3 जण व इतर माणसं तिथं गेले. मुलाला पण मारहाण केली, गाडी त्याची ढकलून दिली, प्लस काढून टाकला गाडीचा. आमच्या घरात जे जेवणा खाण्याचं जे आमचे होतं ते सगळं नासधूस केलेलं आहे आणि कपडे फिपडे आमचे सगळे विखरून टाकलेले आहेत आणि पैसे सोनं आमचं सगळं ह्यांनी लुटून नेलेलं आहे. तरी माझे हात जोडून विनंती आहे की यापुढे आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होऊ नये. मान सन्मान मिळाला आहे फक्त बाबासाहेबांमुळेच मिळालेला आहे. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आम्ही दैवत मानतो म्हणून आम्ही त्यांचे झेंडे लावले होते. तर ह्या लोकांनी संध्याकाळी येऊन आम्हाला मारहाण करून ते झेंडे पण बाबासाहेबाचे काढून टाकलेले आहेत. तर मी कळकळून विनंती करते की आमचा जो मागासवर्गीय समाज आहे ह्या समाजावर याच्या पुढे असा अत्याचार अन्याय होऊ नये आणि आम्हाला पण माणूस म्हणून जगण्याची संधी द्यावी. तुम्ही म्हणलात आता पैसे सोनं गेले, नेमकं किती पैसे आणि काय सोनं? 20,000 रुपये. मुलीच्या कानातले 2 तोळ्याचे सट होते आणि 20,000 रुपये आम्ही घरात ठेवलेले होते. JCP वाल्याला देण्यासाठी पैसे आम्ही आणून ठेवलेले होते आणि मुलीच्या कानातले सोनं होतं. आम्ही ती मारहाण करायला लागल्यावर आम्ही सगळी घाबरलाव. तेवढ्यात ते घरात घुसले आणि सगळं त्यांनी काढून नेलेलं आहे. ज्या वेळेस तुम्ही रजिस्ट्री केली हो, त्यावेळेस तुम्हाला कुणी अडवायला आलं होतं का ह्यातलं? ज्या वेळेस आमची रजिस्ट्री झाली त्यावेळेस आम्हाला कुणीही अडवाय आलेलं नाही. ह्याला नियमाने कायद्याने नोटिसा गेले. मला एक सांगायचंय, ही जर त्या मुसलमानाची जमीन होती तर त्यावेळेस हे का अडवायला आले नाहीत किंवा आज 7 वर्ष झालं ही जमीन इथं पडून आहे, आतापर्यंत ती का आले नाही त्या जमिनीत? कारण सरकारला आणि पोलीस स्टेशनला एकच मागणी आहे की आम्ही पण माणूस आहेत, मग आम्ही चोऱ्या चपाट्या आयुष्यभर करायच्या का? इथं आम्ही काहीतरी दुकान म्हणा, हॉटेल म्हणा टाकून आम्ही माणसासारखं जगावं का नाही? का आम्ही असंच चोऱ्या चपाट्या आमच्या समाजाने कराव्या असं ह्या बाकीच्या लोकांचं म्हणणं असल्यामुळं आमचा विकासच होऊ देत नाहीत पुढे. ह्याच्यामुळं माझे हात जोडून विनंती आहे की आमच्या समाजाला योग्य न्याय द्यावा आणि योग्य मान सन्मान देऊन आम्हाला पण माणूस म्हणून जगण्याची संधी द्यावी. आमच्यावर असा अत्याचार अन्याय कुठंही होऊ नये. कारण आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकलंय, बघितलंय, आमची स्वतःची खरेदीची जमीन असेल किंवा आमची घरदारं असतील, तोडफोड करणं, मारणं ही दागिरी करतात, गुंडगिरी करतात आणि आमच्या समाजाला माणूस म्हणून जगू देत नाहीत. आम्ही 12 महिने चोऱ्याच कराव्या, 12 महिने पोलीस स्टेशनचे चक्करच मारावे, 12 महिने जेलमध्येच जावं का? आम्ही बाकीचा समाज कुठे बी व्यवसाय करण्यास तयार असतो, तो व्यवसाय करून जगतो. पण ज्या वेळेस आमचा समाज व्यवसाय करण्यास पुढे येतो त्यावेळेस असे काही गुंड लोक, दादागिरी लोक करून असे आमच्या समाजाला मागं पाडत आहेत. शासनाने कडक कारवाई करून माणूस म्हणून जगण्याची संधी द्यावी व आमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर तिथं कडक कारवाई करावी असं माझी नम्र विनंती आहे. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें